तीसरी मुंबई की तर्ज पर नैना परियोजना विकास की दृष्टि से गेम चेंजर हो सकती है, लेकिन इसके लिए सिडको को किसानों और जनप्रतिनिधियों को विश्वास में लेकर अगला कदम उठाना चाहिए। वहीं उरन विधानसभा क्षेत्र के विधायक महेश बाल्दी ने मांग की कि किसानों को दिए गए नोटिस तुरंत बंद किए जाए और किसानों के घरों पर कोई तोड़फोड़ कार्रवाई न की जाए। नैना परियोजना के संदर्भ में किसान को न्याय दिलाने का आग्रह पहले ही किया जा चुका है। तदनुसार विधानमंडल में बोलते हुए विधायक महेश बाल्दी ने कहा कि उनका उद्देश्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा देखे गए तीसरी मुंबई का निर्माण करना है। नैना एक खूबसूरत प्रोजेक्ट है। इस परियोजना के माध्यम से तीसरी मुंबई की भीड़ भाड़ और अनधिकृत निर्माण को रोका जाएगा। सिडको के वर्तमान प्रबंध निदेशक ने आज तक इस संबंध में जनप्रतिनिधियों के साथ एक भी बैठक नहीं की है। इसके विपरीत 5038 मकानों को ध्वस्तीकरण का नोटिस दिया गया है। महेश बाल्दी, माझ्या मतदारसंघातील नैना हा प्रकल्प सिडकोने आणलाय, त्याबद्दल मी हा औचित्याचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित करतोय की सिडकोला हा प्रकल्प सिरियसली करायचा आहे की नाही याच्याबद्दल एकदा शासनाने आपण बैठका घेऊन शासनाला निर्देशित करावं की सिडको प्राधिकरण सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर 3-4 वेळा सांगितलंय तीसरी मुंबई करायची आहे आणि हा नैना हा सुंदर प्रकल्प आहे। तीसरी मुंबईतलं कंजेशन, अनधिकृत बांधकाम ना होणारा अटकाव या सर्व गोष्टी याच्यातून थांबतील, परंतु सिडको ही शेतकऱ्यांना घाबरवण्याचं काम जास्त करते आणि प्रत्यक्ष काम कमी करते। सिडकोचे आत्ताचे एमडी आहेत त्यांनी एकही नैना करता बैठक लोकप्रतिनिधींबरोबर घेतलेली नाही। उलट 5038 घरांना नोटिसा दिल्या की तुमची घरं कधी तुटणार आहेत। तिथले स्थानिक भूमिपुत्रांनी बनवलेले स्वतःचे हॉटेल ढाबे हे कसे तुटणार आहेत याच्या व्हिडिओ क्लिप्स निवडणुकींमध्ये व्हायरल विरोधकांनी केल्या। आम्ही नैनाच्या बाजूने असल्यामुळे आम्ही तो फटका सहन केला, पण हा एवढा सुंदर प्रकल्प शेतकऱ्यांना 40% विकसित जागा मिळणारा, पण या प्रशासकीय हलगर्जीपणामुळे हा प्रकल्प लांब चाललाय। याच्याबद्दल जे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं करायची आहेत त्याच्याकरता कधी त्या शेतकऱ्यांना तुम्हाला काय मिळणार आहे, नवीन UDCPR प्रमाणे ज्या फॅसिलिटीज मिळणार आहेत त्या विरोधाला विरोध करणारी लोक वेगळी आहेत, पण हा प्रकल्प व्हावा याच्याकरता आम्ही त्या प्रकल्पाच्या मागे आहोत। पण ह्या जर अशा शेतकऱ्यांना तुमचं घर तुटणार आहे, तुमचा ढाबा तुटणार आहे, तुमचे हॉटेल तुटणार आहेत, पण त्याच्या बदल्यात तुम्हाला काय मिळणार आहे, त्याचं फॅसिलिटेशन कसं होणार आहे, तुझं घर तू बेकार बिन घराचा होणार नाहीस, हा कॉन्फिडन्स आणि जेव्हा शेतकऱ्यांना पटवून सिडको देईल तरच हा प्रकल्प पुढे जाणार आहे। त्याच्यामुळे माझी या निमित्ताने आपल्याकडे मागणी आहे की मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नात असलेल्या तिसऱ्या मुंबई वसण्याकरता हा प्रकल्प गेम चेंजर होऊ शकतो, परंतु या ठिकाणी कोणीतरी प्रमुख भूमिका बजावून शेतकऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना विश्वास घेऊन हा प्रकल्प पुढे न्यावा ही माझी विनंती आहे। धन्यवाद। नोटिसेस देते सिडको, त्या तात्काळ थांबवाव्यात, घरं तुटू नयेत ही माझी या निमित्ताने मागणी आहे।